हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची सगळी तयारी वगैरे झालेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर मला बनवायचं आहे, आपलं टिफिन बनवायचं आहे. टिफिन नंतर अजून आम्हाला टिफिन गेल्यानंतर एक एक्स्ट्रा भाजी लागते, ती बनवायची आहे थोडीशी. तर थोडीशी गवारी, थोडीशी भेंडी, हे सगळं बनवून घ्यायचं आहे. परंतु लाईट गेल्यामुळे माझं काही बनवून झालं नाही, कारण थोडं थोडं मला शूट घ्यायचं असते, ते शूट घेता येत नव्हतं म्हणून मी आपली थांबलेली होती. तर लाईट काय आली नव्हती बघा. मग मी म्हटलं चला आता थोडंसं आपण इकडे तिकडे चक्कर मारून यावं, घराच्या साईडला थोडंसं फिरून फ्रेश वातावरणात निवांत जरा थांबलं ना तर रिलॅक्स वाटतंय थोडंसं. म्हणजे इकडं पोरं पळायला जातो, थोडंसं म्हणजे हे करतो आम्ही, व्यायाम वगैरे करतो म्हणून घराच्या बाहेर आलेत. आणि हे बघा येताना बॅडमिंटन घेऊन आलेत आणि इकडं खेळत बसलेत. मला म्हणले तू चहाला ठेव आणि आम्हाला बोलव चहा झाल्यानंतर. तर ही ना मी इकडं चहा शिजवत बसले आणि तोपर्यंत म्हणलं आता लाईट कधी येते, म्हणलं वाट बघण्यापेक्षा आपण पण बाहेर बाहेर गेलेलं बरं. तर त्याच्यानंतर ना बाहेर आले ना मी, माझं काय प्रॉब्लेम झाला, नंतर मला स्वयंपाक करूच वाटेना, कारण इतकं फ्रेश वातावरण होतं ना. मी पण तिथंच निवांत बसले थोडं 10-15 मिनिटं. त्याच्यानंतर म्हणलं आता तर बसले तर माझं काय टिफिन जाणार नाही, ह्यांना तसं जावं लागेल बिन टिफिनचं. म्हणून काय केलं, मग म्हणलं तुम्ही पण दोघं जण चला. मग काय केलं, ह्यांच्या दोघांना पण ना चला म्हणलं ह्यांच्या दोघांना पण घरात घेऊन गेले. आणि एकाला आहे ना भेंडी चिरायला लावली आणि भेंडी वगैरे मी पुसून ठेवली होती, मी कट केली ती. आणि पूर्वानं मग काय, पूर्वाला म्हणलं तू ही नेहमी थोडीशी राहिली ना ती भेंडी कट कर. आणि तुला म्हणलं थोडीशी गवारी राहिली, मी थोडंसं केलं तर पण म्हणलं आता थोडं दोन्ही भाजी करण्यापेक्षा परत एक रस्सा मला भाजी बनावं लागेल, त्यापेक्षा काय करते ह्यांच्या दोघांना ना संपूर्ण भाजी जी काय अर्धी राहिली ना निवडायची, ती निवडून घेते ह्यांच्याकडनं आणि मग डायरेक्ट भाज्या बनवल्या तर मग दिवसभर काही टेन्शन नाही. तर मग आमरस पण मला बनवायचा होता, पण ती मी ना कॅन्सल केलं. म्हणलं जाऊ द्या तेवढ्या भाज्या येतात तर आमरस कशाला बनवायचं आहे. मग त्याच्यानंतर म्हणलं जाता जाता आता थोडं, तोपर्यंत काय झालं माहिती का, मी इथं विचार करत बसले तोपर्यंत लाईट आली. मग म्हणलं आता पडदी ऋतूला म्हणलं मोटर चालू कर. मग मोटर चालू केल्या ना असं मग एकदम थंड पाणी येते बघा. म्हणलं आता स्वयंपाक तर बनवायचा होता, पण म्हणलं चला थंड पाणी आहे तर तोपर्यंत मारून घेते दरवाजात. काय होते, झाडांना जरा थंड पाणी असलं ना अजून झाडं फ्रेश होते. आणि मग जास्त पहिलेच त्या झाडांना गरम झालेलं असते, असं गरम उष्ण वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे आपलं म्हणजे परत गरम पाणी म्हणलं ना तर ते चांगलं वाटत नाही. तर थंड पाणी होतं सकाळ सकाळी, फ्रेश मोटर चालू केल्यामुळे पाणी पण थंड होतं. त्यामुळे सगळं पाणी वगैरे मारून घेतलं आणि म्हणलं आता चला स्वयंपाकाला लागूया. तर मग त्याच्यानंतर ना मी स्वयंपाकाला गेले तर स्वयंपाकामध्ये हे दोघांनी ना मला मदत केलेली होती. म्हणजे सगळं चिरून वगैरे घेतलं मी, पाणी मारस तर ना मी जास्त रात सगळं चिरून घेतले, ह्यानी कट वगैरे करून घेतलं थोडंसं जे काय राहिलं होतं ते. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट मग स्वयंपाकाला लागले. तर पहिल्यांदा मला बनवायची होती बघा गवारीची भाजी. तर गवारीच्या भाजीसाठी ना पहिले गवारी आहे ना मी तेलामध्ये चांगली असं मस्त चरका बसू तर ही करून घेतली, आपली परतून घेतली. त्याच्यानंतर परतून घेतलेली गवारी होती ना तर एक 2-3 मिनिटं परतली आणि त्याच्यानंतर लगेचच थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे काय होतंय असं जास्त कढईला पण चिटकत नाही, तरी पण चांगला सारखा बसतो तर थोडं तर चिटकतं. मग त्याच कढईमध्ये परत टाकलेलं आहे जिरे मोहरी, थोडंसं तेल, 2-3 कांदे असं मस्त ब्राऊन कलर येतो तळून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे टोमॅटो, आपलं एक टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. हे सगळं ना एक मऊ असं शिजूस तर 1-2 मिनिटं मी तळून घेते. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे हे सगळं तळून झालं की थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे हे सगळं. आणि त्याच्यानंतर थोडासा मसाला टाकलेला आहे, आपला गरम मसाला नसतो का तो टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. तर हे सगळं झालेलं आहे. तर हे झालं की त्याच्यानंतर लगेचच जी काही गवारी होती ना ती गवारी मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. गवारी ना जास्त शिजवायची नाही बघा, कारण अगोदरच ऑलरेडी ती थोडीशी ही झालेली असते, म्हणजे शिजल्यासारखीच होती चरका बसल्यावर. त्यामुळे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि 2 ते 4 मिनिटच फक्त गरम ताट ठेवून ना गरम होऊ द्यायची, चांगली वाफ निघू द्यायची. गवारी एकदम म्हणजे शिजल्यासारखी पूर्ण होते. थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं झालं ना तर आता मला बनवायची होती भेंडीची भाजी. तर भेंडीची भाजीसाठी ना इकडं तयारी करून ठेवली होती, म्हणजे 2-3 कांदे चिरले होते. त्याच्यानंतर मग काय केलं, पॅन गरम करून झाला की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, त्याच्यानंतर कट केलेला थोडासा लसूण आणि
भेंडी ना त्याच्या अगोदर ना कांदे 2 कांदे टाकून घ्यायचे. काय होतंय कांद्यानं ना भेंडीला जास्त जास्त असं टेस्ट येते. मी ना असे लांब कांदा चिरूनच टाकते, पण म्हणलं आज थोडंसं म्हणजे धावपळ होती माझी, तर म्हणलं बाबा हाय असं ॲडजस्ट करून घ्यावं. कारण असंच मी म्हणजे माझ्या पद्धतीनं करायला गेली ना तर कसं असते, आपण एकदमच असं सगळं करायचं म्हणलं की वेळ भरपूर जातो. तेवढा वेळ काय आज माझ्याकडं नव्हता, मला टिफिन द्यायचा होता. तर मग पटपट काय केलं, असं कांदा असा पटपट कट करून घेतला. त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं म्हणजे हे आपलं सगळी त्यात भेंडी वगैरे टाकून घेतले, घरचं काळं तिखट टाकून घेतलं आणि हे आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर सगळं ना असं मस्त एक 4 ते 5 मिनटं शिजवून घेतलं आणि शिजवून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कधी पण टाकते मी भेंडीमध्ये. तर मग तसं टाकलं ना काय होतंय की शेंगदाण्याचं कूट आहे ना त्या भेंडीमध्ये असं म्हणजे जास्त असं चिकट होत नाही, भेंडी एकदम फडफडीत होते बघा. आणि मग सगळं असं सकाळचं रुटीन झालं, डबा वगैरे दिला आणि एकदम निवांत रिलॅक्स असं झालं सगळं. एकदा आपली जबाबदारी पार पडली ना, टिफिन दिला ना, सगळं रिलॅक्स वाटते. परत आपण पाठीमागची सगळी कामं एकदम आरामात करू शकतो. पण पूर्वानं नंतर ना आंघोळ वगैरे करून घेतली. म्हणली मी देवपूजा करते मम्मी, आता तुझं सगळं तुला आता भरपूर काम झाले, तर मी आता मला काही काम नाही आणि सध्या अभ्यास पण नाही. तर मग तिनं ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि बाहेरची सगळी जी काय फुलं वगैरे होती ती तिथून तोडून आणली आणि देवाला वगैरे ठेवली. आता सध्या ना गुलाबाला थोडी थोडी गुलाबं लागायला लागलेत बघा. आता सध्या 2-3 गुलाबं लागली होती, पण तिला म्हटलं मी एकच गुलाब तोडून आण, कारण झाडाला पण थोडं शो असलं तर झाड छान दिसते. मग त्याच्यासाठी ठेवून दिली. कारण आमच्यात जेवढं म्हणजे एवढं पण जास्त देव नाही, तर थोडं ठराविक जी काय मूर्ती आहेत तेवढंसं पुरे होते, तेवढंसं फुलं त्याला म्हणून. मग त्याच्यासाठी सगळी ही तयारी इथं झाली होती सकाळची. तर त्याच्यानंतर मला ना थोडं म्हणजे बाकीच्या चपात्या पण थोड्याशा लाटायच्या राहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर चपात्या झाल्या की मग थोडंसं कपडे भांडी ही पण अजून थोडीशी कामं होती. पण म्हणलं सकाळ सकाळी देवपूजा झाली ना, एकदम घरात मन असं एकदम आपलं प्रसन्न आणि घरात पण एकदम शांत वातावरण होते. तर काल 1-2-3 दिवसापुढं गुरुवार झालता बघा. तर गुरुवार झाल्यामुळे काय झालं तर सगळं व्यवस्थित माळवं तर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. पण मी तुम्हाला मग सांगितलं त्याप्रमाणे आमच्यातली लाईट गेली होती. लाईट गेल्यामुळे मध्ये सगळा असा घोटाळा झाला. घोटाळा म्हणजे काय झालं, जी काय फ्रीजमध्ये थोडंसं बर्फ असतो ना आपल्या, त्या बर्फाचं थोडंसं पाणी झालं आणि पाणी जी काय भाज्या आहे त्यांना, आता ही भाज्या तर ह्याच्यावर थोडं थोडं असं पाणी सांडले. आता मला काय करून घ्यावं लागेल, ती भाजी आहे ना पटपट एकतर करून घ्यावं लागतील. पटपट म्हणण्यापेक्षा थोड्या दिवसात संपवावं लागतील, नाहीतर मग डायरेक्ट ती पुसून ठेवावं लागतील, तर ती राहतील व्यवस्थित. कारण फ्रीज जरी असली तर काय झालं तर काय काय होतं, जास्त भाज्या ओल्या ओल्या असल्या ना तर ते खराब होतेच फ्रीजमध्ये, असं आहे. तर जे काही थोड्याशा चपात्या शिल्लक राहिल्या होत्या करायच्या त्या करून घेतल्या. एकीकडे चहाला ठेवलेला आहे. तोपर्यंत पोरांना आज उशीर झाल्यामुळं मग त्यांचं जेवायची गडबड चाललेली आहे. तर जसं जसं लागेल तसं चपात्या वगैरे बनवून दिल्या. आणि एक टिफिन गेला, चपात्यांना बनवून दिल्या. तर म्हणलं आता चपात्या झाल्या तर बाकीचं उरलेलं पीठ आहे ना ती फ्रीजमध्ये ठेवून देते. कारण काय एवढं म्हणजे जास्त पण आता एवढं मी थोडंसं जास्त मळलेलं तेवढं जास्त तर काय करायचं आहे म्हणलं. आता संध्याकाळी काय होतंय माहिती का, तिथे केलं तर मग ती ताज्या चपात्यात फरक पडते. आणि शिळ्या आता उन्हाळ्यामुळे ना एवढ्या मऊ राहत नाहीत. तुम्ही म्हणजे टिफिनच्या डब्यात आपल्या जो पोळ्याचा डबा असतो ना त्याच्यामध्ये जरी ठेवलं ना तर एवढं म्हणजे मऊ राहत नाहीत बघा. कारण शेवटी उन्हाळा म्हणलं ना थोडं फरक पडतोय आणि आपण मऊ राहण्यासाठी मग त्याच्यावर झाकण वगैरे लावून ठेवलं ना तर ते आणखीनच म्हणजे असं थोडंसं वास मारल्यासारखं होतंय. तर इथं यांचं काय चाललंय बघा, हे यांचं दुकानात जाऊन आईस्क्रीम आणलं, हे कोल्ड्रिंक आणलं, एक निरम्याचा पुडा माझा म्हणजे किराणा भरलेला होता भरपूर. तरी पण ना आता गावावर आलेली कपडे होती ना तर ती कपडे धुण्यासाठी भरपूर निरमा वापरला, तर निरमा संपला होता म्हणून निरमा आणायला पाठवलं ना, तर हे उद्योग केलाय बघा ह्या दोघांनी. तर चला असो, तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर इथंच एंड करते.